हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज होता हरितालिकेचा दिवस. हरितालिकेचं व्रत हे लग्नाच्या नंतर नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी केलं जातं आणि सुख समृद्धी समाधानासाठी केलं जातं. आणि कुमारिका हे व्रत नवरा चांगला भेटावा ह्याच्यासाठी करतात. कुमारिकेसाठी तर हे व्रत खूप चांगलं असते. पार्वतीने हे व्रत शंकरासाठी केलं होतं, महादेवासाठी. इथं मी सकाळीच लवकर माझे काम आटपून घेतले होते. आज आमच्या घरी दोन्ही लेकरांच्या तब्येती बिघडल्यामुळं आज सगळे मी तेवढं काही केलं नाही. माझी तर तयारी काहीच केली नाही. फक्त पांढरं वस्त्र घालावं, कोरं वस्त्र घालावं म्हणून तेवढंच काही केलं. 16 वनस्पत्यानंतर मग मी वाहून घेतल्या. इथं फक्त पांढरी मोहनमाळ केली होती आणि लवकर लवकर वाहून घेतल्या. तातू रडूच लागला मम्मा मम्मा म्हणून. लेकरांचं असं असते की काही दुखू लागलं की कोणाकडे जात पण नाहीत आणि यांच्याकडे तर बिलकुलच जात नाहीत. एरवी तर जात नाहीत यांच्याकडं आणि आता तर तब्येत बिघडल्यावर तर कसेच जात नाहीत. आणि त्या तातूची अचानकच ताप पुन्हा चढली होती. एकदा त्याला 100 ताप होती. 100च्या वर जर ताप असेल तरच मी औषध वगैरे देते लेकरांना, नाही तर देत नाही. इथे मग मी लवकर लवकर पूजा वगैरे आटपून घेतली. माझं अगोदर गणपतीची पूजा करून घेतली होती. धूप वगैरे लावून घेतला होता सगळं. आमच्या इथं ते ज्वारीचे धांडे आणूनच पूजा मांडावी लागते हरितालिकेची. एरवी संध्याकाळीच पूजा करतात. लेकरांना थोडंसं बरं वाटलं की काय वाटत नाही माणसाला. आणि मला ते दोन्ही लेकरांची तब्येत बिघडली की मला काहीच सुधरत नाही. माझं असंच चालू राहते. नंतर मग मी जेवढे आणून दिले होते बाबांनी तेवढे फुलं वाहून घेतले, जेवढे होते तेवढे. आज फुलं पण खूप आणले होते. दुपारीच का होईना पण खूप आणले होते. रांगोळ पण ओम नमः शिवायची काढली होती. घाईघाईत का होईना पण सगळं व्यवस्थितच करावं लागते, कारण तर ते आपल्याला पण आवडत नाही की असं एक सोडायचं एक धरायचं. तातू रडू लागला म्हणून आरती पण आज एकच म्हणून घेतलेलं होतं, तुम्ही विक्राळा महादेवाची. ते रडूच लागला सारखा मम्मा मम्मा मम्मा. त्याला ते रडायला एकदा सुरुवात केली की ते कोणाकडे जात पण नाही. त्याचं असंच आहे, ताप त्याची तब्येत बिघडतच नाही. बिघडली की मग ती ताप कमीच होत नाही. मागच्या वेळेस त्याला अशीच ताप येऊ लागली. लेकरांचं तापीचं फारच अवघड आहे. नंतर काही या व्रत माझ्याकडे काय पोथी वगैरे नाही, पण मी टी व्हीवर पोथी लावली होती हरितालिकेच्या व्रताची. उपवासच होता मला आज. फराळ वगैरे काही केला नव्हता अजून, बाकीच होता करायचा. नंतर मग पूजा आरती करून एकच आरती केली आणि लगेच देवाला नमस्कार केला. फळच पाहिलं होतं, अजून काय फराळच केला नव्हता म्हणून मग देवाला काही नैवेद्य वगैरे दाखवला नाही. नाहीतरी गोड साबुदाणा पूजा झाली की लगेच दाखवून घेते मी. इथं दातूच्या अगोदर मी ताप मोजून घेतली किती आली काय नाही. 100 होती, 100 101 होती. म्हणून मग त्याला तापीचं आणि खोकल्याचं औषध दिलं. त्यांची काही तब्येत अजूनही जागेवर आली नाही. लेकरांची तब्येत नाही जागेवर आली की मला काही सुचत नाही. एक तर कामही होत नाही आणि दमही राहत नाही. मग नंतर तातूला थोडंसं बरं वाटू लागलं. सगळ्यांकडे डेकोरेशन गणपतीचं करू लागले म्हणून तातू पण माझ्या मागे लागला, मम्मा काहीतरी कर कर म्हणून. मग थोडंसं काहीतरी करायला घेतलं. नाही तर माझा तर आज बिलकुल मूड नव्हता. सकाळी करता येते म्हणलं लवकर, पण मग तातूची लई इच्छा असते गणपती बाप्पा येणार सगळं करायचं. आणि त्याला औषध घेतल्यामुळं थोडं बरं पण वाटू लागलं. म्हणून मी इथे 2-4 प्रकारचे मखर करून बघितले. हे घरीच बनवलेल्या फुलांच्या माळी आहेत, लटा आहेत त्या. ते माझा लांब पडदा आहे, घरीच बनवलेले आहेत ते पण फुलं. हे इथं अगोदर चॉकलेटी कलरची साडी टाकून बघितली होती, ती छान दिसत नव्हती त्या लटायला, म्हणून मग ती चेंज केली. टाकू टाकू बघितलं, लावलं बघितलं, तेवढं काही विशेष वाटणं गेलं हे साडीमध्ये. असं वाटू लागलं अगोदरचा डार्क कलर छान दिसते. हे तातूचं आमच्या चालूच होतं, मम्मा करच, आजच कर. आणि त्याची इच्छा पण मोडा वाटत नाही. इथे यांनी लाईट पण आणला होता.
लक्ष्म्यांना आणला होता, पण मग इथं गणपतीला पण लावून दिला. हे दोन्ही लेकरं लाईटला बघायला लाईट कसं चालते काय नाही. त्यांना वाटायला ते हातात येतेच काय की, पण ते थोडी ना हातात येणार आहे, त्यांना एवढं काही कळत नाही ना. ती साडी झाली की नंतर मी पुन्हा 2 साड्या काढल्या, कोणत्या छान वाटतात म्हणून. हे इथं होते आज घरीच, तरी बराच उशीर झाला होता मला. स्वयंपाक वगैरे आटपून घेतला होता मी माझा. किती लेकरांचं दुखू लागलं की घरातले कामं काय सोडता येत नाहीत. फक्त एवढंच की मूड माणसाचा फ्रेश राहत नाही, पण कामं तर ठेवताच येत नाहीत. सण समारंभ आले की लेकरांकडे थोडंसं दुर्लक्ष होते, त्याच्यामुळे लेकरं बिमार पडतच राहतात. अशामध्ये काही लेकरं बिमार पडले नव्हते. परभणीला गेलो होतो तेव्हा तरी पडले होते. तेव्हा गोळ्या औषध वगैरे घेतल्या होत्या डॉक्टरांकडे. तातूला नेलंच होतं. आता 15-20 दिवसच झाले. तातूला पुन्हा ताप, सर्दी, खोकला. पाणी कुठलं पिले, मी उकळीचंच पाणी देते, पण एरवी त्यांनी कुठलं पाणी पिले की मग पुन्हा तसंच चालू होते. ही पण साडी टाकून बघितली. घरच्या सामानापासून आपण खूप काही सुंदर बनवू शकतो. बाहेरचं काही मी आणलं नव्हतं, कारण तर बाहेर भरपूर महाग होतं. माहूरला तर एरवी तरी सामान खूपच महाग असते, त्यामुळं मी आणलं तरी नांदेडवरूनच आणते, पण इथं घेताही पण नाही. चला म्हणून मग घरच्या सामानापासून काहीतरी बनवता येते. छोट्या लटा जरी विचारल्या तरी 200, 100, 100च्या वरच, 100च्या खाली तर काहीच नव्हतं. म्हणून मग मी घरच्याच वस्तूपासून काहीतरी छान बनवता येते म्हणून प्रयत्न करून बघू लागले. आता कसं रिझल्ट येते उद्या नक्की बघा माझा व्हिडिओ. हे इथं आमच्यात हरितालिकेची पूजा झाली की 5 बायकांच्या ओट्या भरतात. इथं मी पण 5 बायकांच्या 4च बायका होऊ लागल्या, म्हणून शेतीची एक ओटी भरली होती. कुमारिकेची पण ओटी भरता येते म्हणून. मग इथे शेती छान बसली होती. शेतीला तर ओढणी घातली होती, तिच्या बहिणीने घालून दिली ओढणी. इथं तातू थोडं बरं वाटलं की ती खेळतेच. तातू वळवळ करू लागला मध्येच. तरी त्याची तब्येत अजूनही डलच आहे, पण ते तरी थोडंसं बरं वाटलं. औषध गोळ्या घेतल्या की झोपत नाही, खेळते. नंतर मग शेतीची पण मी ओटी भरून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. खिरीचा, साबुदाण्याची खीर केली होती, गोड खीर. आणि असा होता माझा आजचा दिवस. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही तशी ती मस्त साडी घातली तर मस्त. तिला साडी वगैरे घालायला आत्तापासून लय आवडते. मोठं झालं की आवडणार नाही, पण सध्या तरी आम्हाला पण ह्या वयामध्ये भरपूर आवडायचं. बाय. असा होता माझा दिवस. बाय.